राज्य शासनाच्या वतीनं 1 मे पासून सुरू करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। यावेळेला व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक वाहन चालकांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्यभर राबवण्यात आलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केले। उर्वरित चालकांनी 15 ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावं असं आवाहन त्यांनी केले। महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडली पाहिजे, ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे असं सरनाईक यांनी सांगितलं। मराठीचा सन्मान करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र हे सहभागाचं प्रमाणपत्र असून केवळ प्रमाणपत्र दाखवल्यानं कारवाई टळणार नाही। आरटीओ तपासणी दरम्यान चालकाला मराठीत संवाद साधता येणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या अभियानात राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांचं सहकार्य लाभलंय। नाही, आमच्या प्रवाशांच्या तक्रारीवर ते होणार नाही। आरटीओचे अधिकारी चौकशी करतील आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनाच ते कारवाईचे अधिकार आहे। पण त्याचबरोबर जसं ज्योतिताईंनी सांगितलं ती सुद्धा वस्तुस्थिती आहे की हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की आपल्या मराठी भाषिकांनी प्रवास करत असताना समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे हे मनामध्ये ठेवून त्याच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणं सुद्धा अयोग्य आहे। आपल्या मराठी भाषिक प्रवाशांनी सुद्धा त्याच्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे। आम्ही ह्या पद्धतीने हे 105 दिवसाचं अभियान राबवलं आहे। मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे, 36 वर्षापासून हा नियम आहे। मराठी भाषिक प्रवाशांनी जर त्या समोरच्या रिक्षा चालकाबरोबर मराठी भाषेमध्ये संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जे जे करणं गरजेचं आहे त्या सर्व कायद्याचं पालन करून कारवाई करणार। कायद्यामध्ये जे लिहिलेलं असेल ते आम्ही ते 18 तारखेला कारवाई करून टाकू। 18 तारखेला कारवाई करून टाकू। कायद्याच्या आरटीओच्या कायद्याच्या कक्षेमध्ये जी काय कायद्याची पुस्तिका आहे त्यानुसार 18 तारखेला कारवाई करून दाखवू।